देव सत्यत्वे देवतया जवळे असे पापनाशी दर्शने काम क्रोधा नाही चाले भूती झाली समता देवतया जवळे असे पापनाशे दर्शने तुका म्हणे भेद भेद गेला वाद खंडोनी देवतया जवळे असे पापनाशे दर्शने त्या माझे नमन दंडवत आयशे नमन करोनी सकळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे श्री संताचे आज आपल्या या पवित्र आणि पावन भूमीत एक अलौकिक सोहळा संपन्न होतो. गुणीजन टाळकरी मस्त मृदंगाचार्य, चांगले पेटी मास्टर, विनेकरी, तुळशी घेऊन उभा राहिलेले माझ्या भगिनी चोपदार आहेत. ही गुरुकुलातले सवंगळी बालगोपाळ आहेत. आपण जाणकार सुज्ञ श्रोते आहेत आणि माझ्या माय मावल्या बहुसंख्येने आपण उपस्थित आहात. बाप्यांना घरी ठेवून तुम्हाला लाभणार धन्यवाद. समाधान वाटतं सगळं अतिशय मस्त आहे. या कार्यक्रमाचं प्रयोजन असं आहे की श्री भैरवनाथजी हे आपल्या पंचक्रोशीचं एक जागृत स्थान आहे आणि या देवतेची पायी दिंडी सोहळा हा आपण पंढरपूरला गेली 12 वर्ष चालत जाऊन केलेला आहे आणि त्याला आशीर्वाद आहेत ते परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज यांचे. बाबांच्या कृपेने मार्गदर्शनाने आणि आपल्या थोरा मोठ्यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतली बरीच गावं या दिंडीमध्ये सहभागी होतात. त्यांनाही त्याने केलेल्या सेवेतून आपण काही उतराई व्हावं हा हेतू मनात ठेवून या पंचकमिटीने हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अतिशय समाधानाची गोष्ट आहे. म्हणजे एक सांस्कृतिक वारसा जपण्याचं काम याच्यातून होत असतं आणि ज्यांनी ज्यांनी या कार्याला या दिंडी सोहळ्याला आपलं योगदान दिलंय त्यांनाही आपल्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटतं. दोन्ही अंगाने फायदा येतो आणि परस्पर संबंधही जोडले जातात. आपले संबंध असतात ते प्रेमाचे असतात. हे काही नात्यागोत्याने जोडलेली माणसं नाही. ही फक्त प्रेमाने भगवंताच्या बस नामस्मरणाने साधू संतांच्या विचाराने आणि भैरवनाथाच्या कृपेने मायबाप हा समाज पायी जातो आणि आपलं जीवनातला काही जे वेगळा अलौकिक आनंद आहे तो आनंद अनुभवित असतो. आणि या आनंदात आम्हालाही सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. हे पूर्वजन्मीचं काही पुण्य असेल म्हणून भैरवनाथाची सेवा करण्याचं भाग्य माझ्याही नशिबात आलं. भैरवनाथ यांना दुसरं काळ भैरव या नावाने ओळखलं जातं. हे महाराष्ट्रामध्ये यांचं मुख्य ठिकाण जे आहे ते सोनारी नावाचं गाव आहे. सोनारीमध्ये प्रथम भैरवनाथाचं आगमन झालं आणि जवळच कंडारी म्हणून एक गाव आहे. त्या कंडारी गावामध्ये भगवान भैरवनाथ त्या गावकऱ्यांची सेवा कमी पडल्यावर रुसून गेले होते असं म्हटलं जातं. पुन्हा जाऊन त्याने त्या लोकांनी भैरवनाथ सोनारीला
पण सोनारी गावापुरता तो मर्यादित राहिला नाही. लोकांनी तेथून काही पादुका म्हणा वस्तू म्हणा आणून गावोगाव या भैरवनाथाची उपासना सुरू केली, सेवा चालू केली, मंदिरं बांधली. आपल्या भागातही गावोगाव, कारण तो क्षेत्रफळ आहे. हे मूळचं काशीचं दैवत आहे, पण क्षेत्रफळ आपल्या या क्षेत्राचं परिसराचं रक्षण करणारं देवता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं किंवा ज्यांच्याकडे श्रद्धेने आपण आपल्या काही इच्छित मागण्यासाठी जातो, ती इच्छा परिपूर्ण करणारं हे दैवत आहे मायबाप. या दैवताचं मोठेपण असं आहे, ख्याती अशी आहे, जरी काळ भैरव या नावाने ओळखत असलो आपण तरी तो दुर्जनाला काळ आहे आणि सज्जनाला सुखकारक भैरव आहे. कोणी थोडस विकृत वागलं तर काळ होऊन हात त्याच्या पाठीशी लागतो, आणि कोणी प्रेमाने साथ घातली तर त्याच्या दुःखाचं निवारणही करतो. संकट मोचक आहे हा परमात्मा, म्हणून भैरवनाथाची आपण उपासना करतात. त्या निमित्ताने दिंडी काढली. आपल्या सर्वांना धन्यवाद, लाख लाख शुभेच्छा. आपण एवढं मोठं कार्य या दृष्टीने पार पाडलंय. आज 12 वर्ष झाली. तपपूर्ती सोहळा या निमित्ताने संपन्न झाला. मला ही अतिशय सतत अनुभूती आली की हे एवढ्या 12 वर्षात जी पहिल्यापासून माणसं चालत आली असेल, ज्यांची 12 वर्षाची उपासना सेवा झाली असेल, अशा सेवेकऱ्यांना, अशा भक्तांच्या पायावर दयानंद महाराजांचा साष्टांग दंडवत मायबाप डोकं त्याचं. आपली उपासना, आपली श्रद्धा, आपला विश्वास, आपलं प्रेम, आपली भक्ती ही अत्यंत अलौकिक अशा प्रकारची. म्हणून अशा भक्तांना वंदन करणं, त्याच्या पायावर डोकं टेकवणं हे आपल्या जीवनाचं सार्थक असतं. म्हणून सर्वांना अभिवादन. माझ्या आया बहिणींना लाख लाख शुभेच्छा. काय मला कल्पना नव्हती या गावात इतक्या बाया आहेत म्हणून. गडी सगळं तसं बायांच्या मानाने 1/4च आहेत. नशीब एवढं तरी का आपलं गाव ब्रह्मदेश आहे का काही कळणार. चांगलं चाललंय, म्हणून तुमचं अभिनंदन करणं, तुमचं कौतुक करणं माझं कर्तव्य आहे. सभा मंडपाला तुमच्यामुळं शोभा आली. एवढा मोठा मंडप तुम्ही तुमच्यामुळं भरला, पण जरा अतिक्रमणही केलं तुम्ही. एकदम निम्यातून बसायला पाहिजे होतं इकडं, पण इकडं गाड्यांना सारलं तुम्ही. 50% आरक्षण आपल्याला दिले शासनाने. योगीसारखं नवीन सरकार आलं तर 70-80% आरक्षित होत्याल बाया. कोणी सरपंच होईल, कोणी उपसरपंच होईल, कोणी पंचायत समितीला जाईल, कोणी झडपीला जाईल, कोणी विधान परिषदेवर, कोणी विधानसभेवर, कोणी राज्यसभेवर, कोणी लोकसभेवर, सगळे, कोणी पंतप्रधान होईल, कोणी राष्ट्रपती होईल, कोणी सभापती होईल. सगळ्या 10 वर्षांनी बायाच होत्या आणि सगळं बाप्य घरी. भाकरी रामराव दिले का पुण्य, श्यामराव पोरं धुतली का. त्याच्या आधी मेलेलं परवडलं. गड्यांनो सावधान राहा. काळाचं ओघ इतकं भयावह आहे की या ओघामध्ये आपण कधी वाहून जाऊ याचा तपास लागायचा नाही. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथेकडे बोलतो. विठ्ठल आज कीर्तन सेवेसाठी घेतलेला बरोबर. वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहतो, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होते, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावन भूमीत उदयाला आलं. भंडाऱ्या भामचंद्राची उंची साधनेला, इंद्रायणीचं निर्मल पाणी शरीराच्या शेतीच्या पोषणाला, देहूसारखं प्रसिद्ध गाव ज्याच्यामध्ये मराठशाहीच्या कुळामध्ये मोरवे घराण्यात
ज्या महापुरुषाने जन्म घेतला, 7 पिढ्या परमार्थाचा वारसा ज्या घराला लाभला, विश्वंभर बाबापासून ही 7 पिढ्या पंढरीची वारी ज्या घराण्याने चालवली ते मोरे घराणं, आणि बोलोबा कनकाईच्या पोटी हे ज्ञानरत्न जन्माला. वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती या महाकवीने केली. विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन, भक्तीचा परमोच्च बिंदू, ज्ञानाचं विकेंद्रीकरण आणि आपली विचारधारा, ही विचारधारा मराठमोळ्या शब्दाने व्यापलेली. एका कवीने तर म्हटलंय, जगण्याचा पाया, चालण्याचे बळ आणि विचाराची कळ तुकाराम म्हटलं त्याने. हो, काय शब्दाचे इमान, अक्षराचे रान आणि अभंगाचे पान तुकाराम. या तुकोबरायांच्या बद्दल काढलेले हे उद्गार महाराजांची थोरवी, मोठेपण आणि अलौकिकता, बौद्धिक क्षमता आणि आपल्या विचारधारेला विश्वव्यापी बनून वारकरी संप्रदायाच्या या दिव्य भव्य मंदिरावर आपल्या तत्वज्ञानाने जीवनाचा कळस ज्याने बसवला, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला. विठ्ठल घोडा वाजत ते म्हणायचं नाही, हाणायचं. टाळा टाळी रोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताचे अटीला भोग, ज्ञान घेऊन गावा गोविंद. अरे वारकऱ्यांचं टाळायची काय, नारायणगावचं नाही. उगवली शुक्राची चांदणी, मावळून दे नाही तर उगवून दे. हे वेगळं, आपलं वेगळं. याच्यात टाळी वाजवावी, घोडे उभारावी आणि वाटही चालावी पंढरीची. अरे बाबा, म्हणजे आजोबा काय खरंच या अशा माणसांनीच परमार्थ जिवंत ठेवला रे. गावोगाव बाबा जिवंत ठेवला. जुनी माणसं सामान्य सडू नका. त्यांना ज्ञान कमी असेल, ते शैक्षणिक दर्जा नसेल, पण श्रद्धा मात्र परमोच्च टोकाची श्रद्धा. श्रद्धेला महत्व आहे. ज्ञान काय किती कमी अधिक असतं, पण श्रद्धा किती त्याला महत्व आहे. विश्वास किती आणि अनुभव किती. अनुभव नसेल ना नाही चालत. अनुभव सांगणारी जी माणसं आहेत ना, ती उदात्त अंतःकरणाची असावी लागते. त्याची विचारधारा पुरोगामी असावी लागते आणि तुमच्या माझ्या हृदयावर त्यांच्याबद्दल श्रद्धा आणि विश्वास असावा लागतो. मग बघा काय मजा येते. आपलं जीवनच सफल बनतं मायबाप. मग जीवनाचं हे माग सर ना. आणि काय मायबाप, त्या मातोकरीच्या अन्नाला असली चव असते, बोलायचे नाही. सगळ्या भाज्या एकाच भांड्यात. अहो खेंगाट करायची गरजच नाही, रोजच खेंगाट. हो, तुमच्याकडे काय म्हणतात, साखरातील करते खेंगाटच असतं ना, ते रोज खेंगाट वार करायला काय चव. ए छटाके Oh,
मी सांगे, माझा अनुभव आहे अंगे. अनुभवाला फार महत्व, पण अनुभवाचं ज्ञान हे दुसऱ्याच्या कल्याणासाठी देणारा पुरुष लागतो, तो विचारवंत लागतो, चांगलं हृदय लागतं, त्याचं मन प्रेमळ आणि प्रसन्न लागतं. दुसऱ्याला आपला अनुभव सांगायला माणसं विकृत मनाचे असले तर त्याचा अनुभव सुद्धा दुसऱ्याचं वाटोळं करतो. मायबाप चांगलं करत नाही. पण जे संत आहेत ना ते आपल्या अनुभवाने जगाचं कल्याण करतात आणि तेच सांगतात जगात. माझ्याकडे थोडी शेती केली मी सुरुवातीच्या काळात. पेरायला शिकलो. पहिलं आगाताची रानं, हुलगा, मटकी, तुरी असं पेरायचं. पण बागायत 2-3 एकर होतं. आमच्या वडिलांना म्हटलं चांगला पेरणारा बागायता पुरता बघू, म्हणजे आपल्याला वर्षभर धान्य पुरल खायला. ते म्हणले तुलाच पेरावं लागलं. म्हातारं जरा हट्टी होता, आरे शेतचं होतं, अतिशय हट्टी म्हातारं. ऐका मग गंमत अशी, मी पेरायला जातो. पहिलं चांगली टिपण भरलेली, सगळं चांगलं. पहिला फेर आला. तुमच्याकडे फेर म्हणता का मुरडाण? हा मुरडाण पहिलं आलं. 2 मुरडाणं आली. तोपर्यंत एक चांगला पेरणारा आला, माझ्या बरोबर चालला 2-3 मुरडाण. आणि महागारी निघाल्या मी त्याला हात जोडले. काका म्हणलं बरं चाललंय का, बरं चाललंय का, बरं पेरतोय का मी? तो हसला, म्हणतो बरं आहे म्हणला, पण नळ जरा ज्यादा वाजत्या. कळलं तुम्हाला काय शब्द उच्चारला त्यांनी? नळ जरा ज्यादा वाजत्या. त्याचा अर्थ काय? गाठ होत असलं पाहिजे. आणि तिथून पुढं मी मूठ चोपली, 9 फुटावचे पाडू गावलं. काय बोलतो ते तुम्हाला? म्हणजे दुर्जनाचं एक वाक्य सज्जनाचं आयुष्य बर्बाद करतं मायबाप. आणि नारदाचं एक वाक्य वाल्याचा वाल्मिक बनवतं मायबाप. वाल्मिक बनवतं, कराड नाही. जाऊ द्या, ज्यांना ज्यांना समजतं तिथपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. काय केलं मायबाप? केले रामायण रामा. वाल्मिक झाला. राम जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं मायबाप. इतिहास लिहिला, नाही तर इतिहास नंतर असतो. एखादा महापुरुष होऊन गेला तर नंतर इतिहास लिहिला जातो. पण रामप्रभूचा इतिहास मात्र राम जन्माच्या अगोदर वाल्मिकाने लिहून ठेवला. रामायण लिहिलं मायबाप. केले रामायण रामाआधी म्हटलंय. आधी अगोदर एवढं ज्ञान त्याला सत्संगतीने मिळालं. आणि ही त्याने आपल्या अनुभवाने ते सिद्ध केलं. अनुभवाने सिद्ध करावं लागतं ज्ञान. अनुभव नसेल नाही चालत. प्रत्येक गोष्टीतला अनुभव घ्यायला शिकलं पाहिजे. याचा अर्थ सगळ्याच गोष्टी शिकल्या पाहिजेत अनुभवासाठी असं नाही. ज्या योग्य आहेत, ज्या संतांनी स्वीकारल्या, विचारवंतांनी अंगीकारल्या, त्याचाच अनुभव घ्यायचा माहिती. कोणाचाही अनुभव नाही महत्वाचा. संत अनुभवाला सांगतात. काय म्हणतात महाराज? महाराज एक गोष्ट सांगतात, जो अनुभव आहे साधूंचा. काय अनुभव आहे? ते चराचरामध्ये परब्रह्म पाहतात. परमतत्वाची अनुभूती विश्वातल्या चराचरामध्ये ते अनुभवतात. अनुभव महत्वाचा आहे. गाढवामध्ये सुद्धा परमात्मा हे नाथाने ओळखलं. आणि गंगेचं पाणी रामेश्वरला नेताना गाढवा वाचलं माहिती.
कोरडी रोटी घेऊन चाललेल्या कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन धावणाऱ्या नामदेवरायाने त्या कुत्र्यामधलं परब्रह्म अनुभवलं. हाती घेऊन या वाटी नाम लागत पाठी नाम हाती घेऊन या वाटी नाम लागत तुपाची वाटी हातात घेऊन कुत्र्याच्या पाठीमाग धावणाऱ्या नामदेवराय कुत्र्यातल्या परब्रह्माची जाण झाली पाहिजे ही अनुभूती असते. आणि हा अनुभव सांगायसाठी या भंगाचं पहिलं चरण ऐसा प्रवीण महाराज की जय हो. म्हणजे काय आनंद आहे त्याचा नाही जय जय करतात तर काय करू 2 घास खाल्ले काय उगा शेवगा कोण मी तरी मोकळा काय कुणाचा जय जय करतात सांगते. अहो जुनी म्हण आहे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी चाली. हे जुन्या म्हणीला आपलं जागलो आहेच कोणी मुळात आणखी पुन्हा जास्त चांगलं आहे सुंदर आहे युवा आहेत. हे बरेच कीर्तनकार मंडळी सगळी दोन्ही इकडं बी महाराज आहेत बापूराव महाराज आहेत सगळे चांगलेच गडे आज मजा आली. ही पोरं म्हणजे भविष्य वारकऱ्यांचं हे आणखी 5-10 वर्षात माझी ह्याची तुमची जागा घेणार कडे हळूहळू ते पुढं सरकायला लागले. पण मोठ्या झाडाने विचार करायचा ना लवकर करायचा की गुणवळून पडलं पाहिजे. मोठी झाडं गेल्याशिवाय बारकी झाडं वाढत नाही असा निसर्गाचा नियम आहे. म्हणून मोठ्या झाडा एवढंच काम करीत जायचं अशी मोठी झाडं कशी पडत्यात हा प्रयत्न करत राहायचा. मोठी संपल्याशिवाय नाही जुळत. जाऊ द्या. एक विचार आहे हा फार सुंदर विचार आहे. जीवनातला एक गाभा येतो देवाच्या अस्तित्वाची जाण करून देणार आणि परमात्म्याचं ज्ञान करून देणार. एक जाण म्हणजे अनुभव आहे आणि त्या अनुभूतीचं ज्ञानही आहे ते दुसऱ्याला देण्यासाठी असतं. जे दुसऱ्याला देता येतं आणि आपलं संपत नाही त्याला ज्ञान म्हटलं जातं. कधी संपत नाही आपलं म्हणून देताना ज्ञान कधी काटकसर करायचे नाही दुसऱ्याला.
आपलं व्यक्तिगत होतं, वाढत राहतं आपलं ज्ञान. आपण कंजूसी केली ना की संपून जातं आपलं ज्ञान, हे नष्ट होऊन जातं. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवा, आपण जो अभ्यास केलाय तो 3 आठवड्यात म्हणजे 21 दिवसात जर त्याची पुनरावृत्ती झाली नाही तर ते श्लोक ते सगळे विसरत होते किंवा बाद होत होते. म्हणजे 15 ते 3 आठवड्यामध्ये 15 दिवस किंवा 21 दिवसाच्या पुनरावृत्ती करावंच लागते. त्यांनी नाही केली तर ध्यानात तरी आली, नाही सांगता आलं तुला, पण करावाच हे आणि गरज आहे त्याची. जाऊ द्या, ज्याच्यासाठी मी आपल्याशी बोलतोय तो विषय महत्वाचा आहे, विश्वास महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची. अहो तो खूप बघायच्या काळातही विरोधक होते महाराजांना. आजच्या काळात विरोधक आहे तसं काही नाही. त्या काळात तर जास्त विरोधक होते परमार्थ. आज सन्मान आहे आपल्या लोकांना, पाया पडतात लोक, हातोरे घालतात, भोजनाची व्यवस्था. आता तुम्ही सांगा, तुमची दिंडी निघाल्यावर किती लोक श्रद्धेने रस्त्याने सुद्धा दर्शनाला काय पाहिजे तो, अरे किती खर्च करायची तयारी असते. मग माणसं मोठ्या मानाचे असावं लागतात. परवा दिवशी 25 किलो वजनाचा सोन्याचा कळस ज्ञानोबरायला मंदिरावर चढवला. अष्टमी दिवशी गोकुळाष्टमी ज्ञानोबरायची 750वी जयंती, 750वी जयंती. योगायोग 15 ऑगस्ट स्वातंत्र्य जयंती आहे. उशिरा का महिना पण टायमाला काय योग असतं ना मग. आणि दान किती करावं. एका विदर्भातल्या एका बाईने 1 किलो सोनं त्याच्यासाठी दिलं. त्या 25 किलो सोन्या 1 किलो सोनं. तर आपली त्यांनी जर धान्य द्यायची नाही ते 1 किलो किलो कसे द्यायचे ते सोनं ना. वाढायला एखाद्या बाईकडून भांडायला असलं तर माझं महागारी आणून दे बरं का. हो तिकडं तेवढे ती स्टीलची भंगार प्लेट सुद्धा ती महागारी येईल ह्याला. एवढं दातृत्व असावं लागतं. त्यावेळी इतिहासात नोंद होते त्याची. एकनाथ शिंदेने बी 1 किलो दिलं सोनं. म्हणजे मोठ्या मोठ्या माणसाने तो 25 किलो. जगात हिंदुस्थानात सगळ्या देवळांना कळस आहे, पण आतून लाकूड असतं वरून असतं ते. आतून लाकडाचं तयार केलेलं असतं वरून आवरण. पण माझ्या ज्ञानोबरायाला या कमिटीने ट्रस्टने नुसतं आव्हान केल्याबरोबर अख्खा सोन्याचाच कळस दिला. मायबाप बसवला गेला. ते बाकी आहे आपलं. आता तिथं कुठं सोन्याचा कमी, दारातच जयाची गाडी सोन्याचा पिंपळ. मोठी मजा. रेडा बोलतोय ज्यांच्या इच्छा मात्रे करून, ज्यांच्या दारात सोन्याचा कळस आहे. कोणीतरी एका बुद्धिवादी माणसाने मला लागत नाही बाळा, गुळ नाही, पाणी नाही, काय नाही, ते सागवा नाही. काय करत 80 वर्ष उभा आहे म्हणजे चर्चा सोपं काम नाही. ते खातली महाराज होता. मी तर बोलून गेलो परवा दिवशी
मला विनंती करतात, आमचे डोक महाराज झालं, पाचपूर झालं, योगी झालं, जोशी झालं, हे सगळे मोठाली महाराज गोळेगावकर झालं, कोण पाटील झालं, हे सगळे मला म्हणतात आता थांबलं पाहिजे. 50, 55, 60 वर्ष झालं तुम्ही कीर्तन करताय, आता थांबा तुम्ही. मी थांबतो, ती बसून हाणत्यात. शाळेची पहिल्यासारखं काय मजा आहे ना मोठी. आणि एक गोष्ट सांगतो, दिवसाला 10-5 मिनिटं खळखळून हसत जा. हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जात. पण खळखळून हसायचं. काय काय माणसं आयुष्य हसत नाही, गंभीर असतात, दार लागल्यासारखी. तुझ्यावर का नोकरी मग आला का तेले आला. अरे या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे. कशाला कवीने म्हटले, आनंदाने राहायचं आणि हसतमुख राहायचं. 10 मिनिटं हसला की 1 मिनिट आयुष्य वाढतं. 10 मिनिटं हसा. आता काही माणसं तक्रार करतात, आम्ही एकटंच असतो, कसं काय हसायचं. दार लावून कपडे काढून हसत जाणार नदी कुठला. स्वर्ग मोक्ष बघाय निघाला, काय कळणार ना काय नाही. स्वर्गात काय रे, स्वर्गामध्ये पहिलं होतं स्वर्गात चिंतामणीच्या सारखा, कामधेनूचे खिल्लारे, कल्पतरूच्या बागा, रंभा, गुरुवशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी, सगळं स्वर्गात होतं पहिलं. आता राहिलं नाही काय. मध्ये मी 6 महिना तिथंच होतो, कटाळून खाली आलो. अरे हा आनंद स्वर्गापेक्षा मोठा आहे ना माय बाप. हा सुख सोहळा घालायचंच नाही. 2020 ही वन डे नाही किंवा कसोटी नाही काय. 2020 मध्ये कमी षटकात ज्यादा धावा हाणायच्या असतात. मला नादही झाला क्रिकेट बघायचं वगैरे. नाद म्हणण्यापेक्षा या वयात कंड आहे, अजून कंड याकडा नाद याकडा. नाद हा घंटीजवळच थांबतो, पण कंड आयुष्यभर खाजवीत राहतो. कंड वेगळा असतो, लय कंडी. आता मध्ये 6 धावांनी आपण जिंकली कसोटी, त्याच्या अगोदरचे हारलो आपण, वाईट वाटलं. मी बघत होतो टीव्हीवर, नातूजवळ बसल्यानं माझ्या डोळ्यात पाणी आलं की हारल्याबद्दल भारत. की आमचा नातू म्हणला, आजोबा काय झालं रडाय. म्हणलं हारलो आपण. ते बिलिंदर करतच म्हणला, रडायला काय तुमचा बाप मिळाला काय. तिला खाटावूनच टाकून दिली, असं फरशीवर आपटलं. मला आजोबा ह्याला काय म्हणतात. मला याला विकेट म्हणतात. कुठं काय करून बसायची तसली दलित नादीला दया दाखवित नाही. काय राष्ट्रप्रेम त्याच्याबद्दल काय आहे का. काल 15 ऑगस्ट झालं. कधीतरी धिंगरा, अनंतराव कान्हेरे, सावरकर, अरे ज्याने तुरुंगवास भोगला, जे फाशीच्या तख्तावर स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याने स्वतःच बलिदान दिलं मायबाप, त्या महापुरुषाला विसरतं ही पांडवळ अलीकडची वाटोळं केलं राव यांनी. काय करायचं ठेवलंच नाही. काही बी करतात. मंत्री सुद्धा बिघडलं. वर टॅबला खेळण्यापेक्षा टॅबलाच्या खाली खेळायला लागलं. ही अतिशय याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे महाराष्ट्राचं मायबाप. बेकार दुर्दैव. जाऊ द्या, मला लय राजकारणात रस नाही.
बोलल्याशिवाय राहत नाही. दम निघत नाही म्हणून बोलतो मी कधी कधी. राहत्या दम ते पुढं अरे संभा तेरी बंदूक में कितनी गोली है का लिया. नाही गाठी नसावत माणसं घरकट पाहिजे त्यामुळे हे आनंद मिळतो. त्याचा आनंद नसतो. तिमीर नावाचा रोग म्हणतात. याचं रोगाचं नाव काय? तिमीर. एकाची दोन दिसायची. त्यात एक माणूस आला की दोन माणसं दिसायची. एक बायको आली तिकडून त्याची की ती दोन बायका दिसायच्या. कधी ताट एक वाढलं की दोन दिसायची. कधी खाल्या ताटात खात कधी खालूनच थांबायचं. कारण दोन दिसायचे. मग त्याला कोणीतरी सांगितलं कोरेगावला जा, तिथं दयानंद महाराज ते ह्याच्यावर औषध येतो म्हणून ते कोरेगावला आला माझ्याकडे. हा मी पाहिल्याबरोबर त्याला म्हणलं 10 जण कशाला आला. त्याला तर दोनच दिसत होती पण सांगणाराला काय वाटलो व्हायचं. मला कधी वाटते गमत ह्या लोकांची. आणि एक विनंती करतो बाहेर, आता ही लहान करू द्या. कुठून जर कुठं बाहेर गेली तर ह्या गाड्यांना आयुष्यभर खाली मान घालून जगावं लागलं. मायबाप खाली मान घालून जगावं लागलं. जपायचं आपण आपल्या संस्कृतीला, आपण आपल्या इज्जतीला, आपण आपल्या कुलाचाराला, आपण आपल्या खानदानीला जपायचंय. काळ बेकार आहे सध्या. नंतर बोलणार नाही मी शेवटला तुमच्याशी या विषयावर. जाऊ द्या. पण अनुभव महत्वाचा आहे. काय अनुभव? विरोधक होते तो खूप बरा आहे. सगळ्या विरोधकांची मोठ बांधली त्यांनी त्या काळात. महागठबंधन केलं आणि तुकोबरायच्या घरी आले सगळे विरोधक. तुकोबराय घरी नव्हते. त्याने नांदुरकीच्या झाडाखाली भजन करीत बसले होते. जिजाबाई घरी होत्या, धर्मपत्नी तुकोबराय. ते म्हटले का आलात सगळीजण? ते म्हणले गाथा कुठं आहे ते लिहिलेला. ते म्हणले काय करायचे? तो ठेवायचा नाही आम्हाला. त्या बाईने विरोध केला. पण या दुर्जनाने बळजबरीने ते तुकोबरायची गाथा गाठोडं बांधलं. सगळ्या वह्या गोळा केल्या अभंगाच्या. तुकोबरायच्या समोर आणून मांडलं आणि महाराजांना सांगितलं याला दगड बांधा आणि इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाका हा गाथा. तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी आलं. 100 कोटी अभंगाचा संकल्प करून नामदेवराय जन्माला. 96 कोटी अभंग लिहून झाले. 4 कोटी अभंग बाकी लिहायचे होते आणि देह सोडण्याची वेळ आली. मग तो संकल्प 4 कोटीचा पुरा करण्यासाठी तुकोबरायच्या रूपाने नामदेवराय पुन्हा भूतलावर आले आणि अभंग लिहूनही झाले. आणि आता बुडवायची पाळी आली म्हटल्यावर अति पंढरीरायाचं स्मरण करून डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि त्याने ते नाईलाजाने गाथा की भगवंताचीच इच्छा समजून इंद्रायणीच्या डोहात समर्पण केले. बुलडी नाही गाथा, पाण्यावर लाह्या तराव्यात तशी गाथा. जळी दगड सहित
तुमच्यासारख्या झाडाच्या सावलीलाच आमचा हा सगळा बाळगोपाळ वाढतो ही सावली मारतात. आणि तुम्हाला भैरवनाथाला प्रार्थना करेल की शतायू होऊ द्या माझ्या आजोबाला, आयुष्य भरभरून लावा देवा, माझं आयुष्य द्या बाबांना दे. पण अशी माणसं गरजेची समाजामध्ये बघा, समाजात गरजेची, नाही तर समाज नाही, प्रवृत्ती बिघडली. बुडाला नाही गाता, पाण्यावर लाह्या तराव्या नाही, पंढरी रायाने तो गाथा आपल्या छातीला लावला, दाबून धरला, भिजू दिला नाही. कारण भगवंताला माहीत होतं ही तुकोबरायाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडाली तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. बायबाप, परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. 13 दिवस वह्या पाण्यात राहील, बुडल्या नाही, अक्षर भिजलं नाही. काय भगवंताने साक्षात्कार केला, स्वप्नात येऊन सांगितलं मी उद्या हा गाथा तुमच्या हातात सुपूर्त करणार आहे. पंढरी रायाने आपल्या स्वतःच्या हाताने तुकोबरायाच्या हातामध्ये गाथा, टाळ विना मृदंगाच्या गजरात पुंडलिक वर्देच्या नामघोषात गाथा मंदिरात आली. पण या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती त्या गाथ्याची. तुकोबरायाने ती पानं अनुक्रमणिकेप्रमाणे लावायला सुरुवात केली. सगळी गाथा लावून झाली, पण 2 पानं कमी पडली, त्याच्यात सापडाना 2 पानं घाल झाली होती गाथ्यात. म्हणून तुकोबरायाने आपल्या मुलीला विचारलं, काशीबाई आपण याच्यातली 2 पानं घेतली? ती म्हणली बाबा नाही घेतली. भागीरथी मुलीला विचारलं, भागीरथी आपण 2 पानं घेतली? ती म्हणली नाही बाबा. विठोबा आपण घेतली पानं? ती म्हणला नाही. शेजारी बाजारच्या मुलांना विचार, कोणी हो म्हणे. मग आपल्या धर्मपत्नीला विचार, यांचं नाव जिजाबाई होतं, पण जिजाबाई या नावाने ते हाक मारित नव्हते, आवली म्हणायची, आवली म्हणायची. काय प्रत्येक पुरुषाची बायकोला 2 नावं असतात. एक व्यवहारात वापरायचं असतं, ते सार्वजनिक असतं, आणि एक दोघांनाच माहीत असतं, ते संकेत असतो दोघांना, आपापला आठवा. गंमत अशी आहे, म्हणून ते सांकेतिक नाव असतं. आमची मी म्हातारी थकली पार, डोळं खोल गेल्या ते बहवाय पांढऱ्या झालेले, कालपाट बसलेली, कपाळात केसाचा वाक, मान हलती, कमरेला बेल्ट, फार वाकून पांढऱ्याची पण 20 किलो वजन. एकेकाची दणकट बाहेर असते, अशी खपड झाली. पण मी अजून घरी गेल्यावर प्रेमाने हात मारतो त्याला, काय चाललंय मस्तानी म्हणतो. ती आपण मध्ये आला वाटतं माझा बाजीराव. बाजीरावाला पाहिजे उतरता येणार. अरे तेव्हा बाजीराव शनिवार वाड्यावर घोड्यावर बसला तर दिल्लीला उतरत होता भाई बा. एवढा तो बाजीराव. नाही प्रेमाने 2 चाकी नसतात गाडी. आपल्या बैलगाडी संसाररूपी गाडीची 2 चाकं म्हणजे पती पत्नी. आता काहीच आरडे साठत्यात, कोणाचं कुठं घालवा त्यात, कोणाचं आंबवण दिलं होतं, कोणाचा आत मोडायला जातो, कोणाची धाव पडायला जाते. पण पाणी वतून का होईना पण आपण कर्ज गाठतोच की, ध्येय गाठतो. सांभाळायचे असत म्हातारी माणसं, काय नाही, प्रेम प्रेमच असत. आवली आपण याच्यातले 2 पानं घेतल्यात, ते हसली म्हणजे असं केलं. जर बायकोने खिशातून 1000-2000 रुपये काढून घेतलं नवऱ्याच्या, आणि त्याने पुन्हा विचार, अगं याच्यातलं पैसे जरा कमी वाटतात, नाही समजायचा हात मारला, काहीच नाही. नाही सायकोलॉजिक दृष्टिकोन आहे हा. तसं झालं एकदा. खरं बोला. ती म्हटली घेतल्यात पानं मी 2. कुठे आहेत? कमराला फसल्यात. कशामुळं? तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, तुम्ही अक्षरशस्त्र आहेत, आणि मग ही 2 पानं कशाला फसल्यात? ती म्हणजे मला लिहिता वाचता येत नाही, मला माहीत नाही, पण मला एक माहीत आहे की ही पानं 13 दिवस पाण्यात होती पण बुडली नाही. मला सुद्धा इही बारोवर पाण्याला जावं लागतं. कळतं काय मी बोलतोय तुम्हाला?
एखाद्या वेळेस जर पाय घसरून विहिरीत मी पडले तर ही गाथ्याची 2 पानं मला तारल्याशिवाय राहायचे नाहीत मायबाप. तारल्या मग देव पाहायला कुठं जायचं असतं मायबाप? अभंगाचं महाराजांच्या गोड शब्दांकडे जरा बारकाईने पाहिलं तर लक्षात असा जो महापुरुष कोणी आहे त्याच्या जवळच देवत्व असतं. देव म्हणजे तरी काय? देव हा शब्द मुळात संस्कृत देव नावाच्या धातूपासून देव शब्दाची उत्पत्ती. देव म्हणजे प्रकाश. भक्तो एक उपाही ज्ञानिया जो ज्ञानोपरायने ज्ञानेश्वरीमध्ये भक्तांचं वर्णन केले. ज्ञानी भक्तांचं तो भक्त देव त्याच्यामध्ये आहे. देव कोणात असतो? एक गोड प्रमाण सांगतो कांबावर. ज्याशी अपन्यता नाही त्याशी धरी जो हृदयी तोच साधू ओळखावा. देव तेथेची. देव पाहायला कुठं जायचंय रे? त्या साधू मध्येच देव असतो. आता देवापैकी सगळे देव आहेत. भैरवनाथ देव आहे, खंडोबा देव आहे, राम देव आहे, कृष्ण देव आहे, सगळे देव आहे. इकडे रामदेव आहेत. रामदेव बाबा देवच आहे. देवी किती औषधं पाणी करून योगासनाचा शिकून सक्षम समाज बनवायचा प्रयत्न चांगलं करेल. असे काही माणसं आहेत. देव आहे त्याचे. मला आवडणाऱ्यापैकी खंडोबा एक आवडत. राम नाही ते आवडत. राम आवडत नाही म्हणजे रामाने माझा काय बाग कोरलाय रामाने झालं एक बारकी चूक केली. बायको झोपडीत ठेवली. तो हरणाच्या पाठीमागं पळाला. तोवर बायको रावणाने नेली म्हणून राम आवडत नाही मला. खंडोबा मात्र हुशार आहे. लय डोकेवर खंडोबा. कुठेही निघाला तरी घोड्यावर महाग स्टेपनी डोके बजय खंडू. तरुणाचा आदर्श आहे खंडू. तरुणांना विनंती खंडोबाच शिका. आयुष्यभर एकट्याने चकारीने जावं लागेल बाबा. खंडोबा फार आदर्श देव आहे. आवडतं मला. पण ते खंडोबाचं दर्शन घेतलं पायरीवर. तिथला नियम असा आहे नवीन लग्न झालेली जोड आली तर बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या देवाच्या चढावं लागतं. बसल्या गमती बघा अशी आपण तास तास बसतो.
चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं आहे चित्रांनी भांड पोरं होती ती बायको खांद्यावर घेऊन पळायची पण पुण्यातून एक जोड आली 35-55 त्याचं वजन 35 आणि तिचं मी ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही नापास पोरांनी गाठला म्हणजे 200 रुपये द्यावा लागतात नाही तो बायको खांद्यावर त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं बसलं ती 2 पायावर ती बाईक खांद्यावर माझं काळीच धडा आणि या गाणं आठवलं काय होतं असं तो काय झालं असं तो अरे वेड्या कसा वाया गेला असतो एकेकाचा भगतसिंग सुखदेव राजगुरू मदनलाल धिंगरा अनंतराव कान्हेरे सावरकर संताजी धनाजी बाजी प्रभू येसाजी कंक राणा प्रताप शिवराय स्वामी विवेकानंद रमण महर्षी अरविंद घोष राम तीर्थ तो काय तुझी दैन्य अवस्था झाली म्हणून मी त्या दृश्याकडे पाहिजे कुठून ताकद आली काय कसला बोजा घेऊन उठलं राहते तर आवाज झाला इतकी पॅन्ट फाटली कोणच पायऱ्या चढलं तिसऱ्या पायरीवरूनच जास्त टाकून दिली खाली त्या शाळा किती झाली न म्हणे बस आली म्हणजे कुणाची कदर नाही परवा नाही काय नाही पण सत्य असतं ते गरजेचं आहे माझ्या वाक्याचं थोडं दुःख वाटत पण ते भविष्यात फार चांगलं असतं औषध कडू असतं ते जास्त गुणकारी असतं म्हणून आहे कडू बोलणं पण मी कडू नाही बच्चू तर नाहीच नाही देव त्या महात्म्यामध्ये विराजमान असतो आणि असा जो कोणी महात्मा असेल त्याला विकाराची बाधा होत नाही बायका काम क्रोधाधिक विकार त्याच्या वाऱ्याला सुद्धा येत नाही वाटेला येत नाही स्पर्श करत नाही हे सांगायला अभंगाचं तिसरं आणि कपड्यातच सगळं असतं उलट पाहिलं तर कोणी अंगण्या शिक्षण वारकरी तत्वज्ञान लगेच्या लगे नाही कळत बाबा गटन बटन पटन रजन सरपंच स्थान ही कळत असतात ही साधी फिलॉसॉफी एखाद्या वेळेस सॉक्रेटिस प्लॅटो स्पेन्सर लेनिन कार्ल मार्क्स डार्विन आईन्स्टाईन शेक्सपियर कळेल बायबाप पण वारकरी कळण्यासाठी वारकरी व्हावं लागतं घरी बसून शेतीच्या गप्पा आणून चालतात का काय बघायचं असतं जाऊन काँग्रेस कमरे काय बघत होते काय नाही हे करायचंय ना तर मग ते चांगलं आता ह्या माझ्या आया बहिणी येतात तिथं माझ्या पडल्या धाकट्या बहिणीसारखी दिसत पाहिजे माझी आवडत नाही का आवडते ना राखी नको बघ पण एक प्रश्न विचारतो तेवढं उत्तर दे गंमत अशी आहे तव्यावर टाकलेली भाकरी कोणत्या बाजूने पुढल्या बाजूला लावली जाते पुढची बाजू अरे जी खालची बाजू तव्याकडची लावायची का वरची वरची काय करणार काय दररोज थापून तर हात गाळटलं पण ती ज्ञान नाका आलं त्या ताब्यात एक टेक्निकल असतं रे बरं हिशोब करायचं कारणच नाही काय भाजायच्या द्यायच्या टाकून कुणी कुणका लावीनं भाजणं महत्वाचं हुशार बाय असतात काय काय अतिशय बुद्धिमान बाय काय स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये पुरणपोळी खायची झाली तर कोकणामध्ये जाऊन खाल्ली पाहिजे लांजा रत्नागिरी कुलाबा ठाणे वाडा पुरणपोळी त्यांची खाल्ली पाहिजे दुधात किंवा गुळवण्यात सोडली तर पार्लेच्या बिस्किटासारखी हिरगळ आमच्याही घरी पोळ्या होत्या विचार दिसत बाय कशा काय पोळ्या कडा कुराटीने हाणावं लागतात काय पोळ्याला अरे आमटी खायची झाली तर आण्याला खायची कुठं आणा बोटा आमची कुठलीही खायची नाही आण्याला जाऊन खायची आमची
यंदा रंगास्वामीच्या पुण्यतिथीला 4.5 लाख रुपयाचा मसाला होता आमटीला. माहिती 4.5 लाख रुपयाचा मसाला आमटीला. एकदा कुस्करली बाजरीची भाकरी आमटीन फुरका हाणला मस्तकापासून मुंग्या पायापर्यंत झाणांना पाहिजे माणूस. आणि 3 दिवस कोणत्याही साबणाने हात धुतला तरी वाद जात नव्हता. आपलं पणी नाकात घातली तरी कळना काय मला तर खंत वाटते रे. काय खावं वरण खावं मराठवाड्यातलं पाटावर वतील तिथं थांबतं आणि आपलं आवरावं लागतं. सांगतो मी सोलापूरला परवा होतो कार्यक्रमाला मोहोळला. तर ते 2-3 प्राध्यापक आले होते. ते म्हणजे आमच्या जिल्ह्यात पंढरपूर आहे, आमच्या जिल्ह्यात राम जोशी सारखा कवी झालाय. मग मी दम काढीन करणार आहे माणूस. त्याचं मोठे पण किती ऐकून घेणार. मी थोडा वेळ झाला म्हणलं सर मला माहित आहे तुळजापूर पंढरपूर तुमच्याच जिल्ह्यामध्ये, पण सगळ्या मंदिरांना खांब आहे, सगळी मंदिरं खांबावर उभी. पण आमचा नगर जिल्हाच असा आहे त्यातला नेवासा जिथं खांबावर मंदिर नाही. हो खांबासाठी मंदिर बांधलंय मायबाप. त्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी गेली. मंदिरासाठी खांब नाही, खांबासाठी मंदिर आहे मायबाप. कधी लोकांचं मोठे पण नाही आमची चांगली काय कुठं सांगत वाटलं महागार नाही यायची कधी. आता ज्यांनी म्हटलं रेड्यामुखी वेळ बोलावला. एक जण म्हणला रेड्याकडून कुठला बोलीला म्हणला, रेडे आडनावाच्या माणसाकडून बोलला म्हणला. वेद रेडा म्हणजे नाही पण आमची प्रमाण अशी म्हैशी पुत्र व्याख्यान देत होता की रेड्याकडून नाही रेड्या आडनावाच्या माणसाकडून वेद बोलतो. वारकरी ऐकून घेतील काही. एक वारकरी उठला वर गेला स्टेजवर म्हणतो सर तुम्ही म्हणता ती खरं आहे, रेड्याकडून नाही रेड्या आडनावाच्या माणसाकडून वेद बोलवला या मताशी मी सहमत आहे. पण जी भिंत चालली ती काय तुझ्या आईची मावशी होती काय म्हणला. काय बोललो मी मराठीतलं कळतं नाही. वारकऱ्याने कधी दम काढायचा नाही. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व द्विजाचा हरविला. अरे ज्ञानोप्पा माझा ज्ञानोप्पा माझे तुकोप माझा नाथ भैरवनाथ माझ्या आजोबा. अरे माझा या शब्दात टाकत म्हणून जाऊ द्या. चांगल्या काम आणि क्रोध हे 2 विकार 2 व्यक्तीला फक्त कधी स्पर्श केला नाही. एक हनुमानजी आणि दुसरे शुकजी. हे वैराग्य त्यांच्याकडे होतं. काम करून विकार त्यांना आलाच नाही कधी. हनुमंताला कधीच नाही. खेड्या माझे हनुम्या शहाणा न पडे काम व्यसनीने कामची नाही तेथे क्रोधची तेथे कैचे भांडण रामागड्याची आवडी मोठी म्हणून खेड्या माझे हनुम्या शहाणा. प्यालोय आणि ते बी कानावळाचं प्यालोय.
आणि इथं तर जवळ आहे वालवडच्या कानवळा नदीचा वालवडच्या वर त्याच्या माळावर टेकडावर नंदिकेश्वराजवळ चांगलं आहे. मी तिथे एक कीर्तन केली एक दोन श्रावणात एक सोमवारी वगैरे कोणीतरी भांडारा ठेवला होता मला कोणीच महाराज भेटला म्हणजे मी मोकळाच आहे माझं गेलो त्यांच्या एक उदार मनाचा माणूस होता अतिशय 21 रुपये मी बी चालत गेलो मग माघारी काय खर्चीला घालून त्याच्यातलं खर्चीला घालून बायका पोरका मारतो का आपण चालतच गेलो तेवढं बचवलं पाहिजे काय करायचं झालं हे सगळं भगवंताची कृपा असते आनंद असतात आणि भरपूर आनंदात राहा स्वर्गमोक्षानंतर बघ आणि आनंद महत्वाचा आनंदाने जीवन सुखी समाधानी इंद्रिय मन बुद्धी शरीर पुलंकित राहतं आनंदी हसतमुख राहतं अहो हसतमुख मुलगा असलं तर उचलून घेतो माणूस आणि रडकं माणूस देतं टाकून मरतात रडक्याला कोणी घेत नाही देवाकडे जाताना सुद्धा हसत जा नाचत जाऊ त्याच्या कामाने खेळिया सुख देईल हे भाग्यवान चालू आहे आपला आज कोणीकडे गडी सापडेल ते साप आणता येत नाही इतकं चांगला चालू नाही रे धन्य तुमची कधीच नाही चांगलं जाऊ दे हे सगळं मी का बोलतो म्हणून जीवन चांगलं झालं प्रभूचं गोड नाव घ्या आनंदाने त्याचा जयघोष करा मायपण टाहो फोडून हात मारे जा देवाला म्हणजे विकार जवळ येणार नाही रामकृष्ण टाहो नित्य फोडे कलाकाराला शाप आहे सरस्वती शाप आहे पुढचं ध्यानात येतं पण मागचं आठवत नाही एकच पठ्ठा रावण बापू होऊन गेलं मागून पुढं म्हणायचं उलट म्हणायचं रावण म्हणजे काय दोघे सगळ्या होता का काय आमची कीर्तनकार मंडळी उगच रावणाचं माप काढतात रावण असा होता तसा होता तुझ्यापेक्षा बरं एक बायको सांभाळत नाही ना 80,000 बायका होत्या त्याकडे 1.25 लाख नातू 2-2.5 लाख मुलं काय पोरखेल का एकट्याची बापकी वेगळी खरा विधानसभेच्या आधी पाहिजे होता राव घरच्या मतावर 15 जागा आणल्या असत्या तिघामध्ये 4था गडी बसला असता गट रावण गट झालं त्या तिघा जणांनी त्या बाबनाने ह्याच्यावर सुद्धा इच्छी केली असते हुशार बाबा डोके माझं नाही बोलायला मला बाबना हुशारच असतं त्याच्यात ते फेलही बुद्धिमान आहे अतिशय घरात घर ठेवलं नाही चांगलं चलतंय तुझं तो चलू तुझं सुद्धा काय गमत आहे चांगले संस्कार असावे हुशार आहे विद्वान आहे आणि कर्तबगार आहे परत येत माझा गेला राहू त्याने हाणला राहा काही योग्य फार वर्ष आहे आपलाही गडी नशिबानच आहे आपल्या गड्याला तरी काय झालं तरी पडला गडी राम तरी विधान परिषदेत गेला दुसऱ्यांदा पडले हो विधान परिषदेचा अध्यक्ष झाला काय काय माणसं नशीब घेऊन जन्माला येतात रोहित नाही वाटलं आपला मंत्रिमंडळात नंबर लागल तर मंत्रिमंडळच गेलं काय कायच्या वाट्याला काय येत काय नशिबाशिवाय नाही ती मला सुद्धा कधी कधी वाटतं आमदार व्हावा ग्रामपंचायतला 6 वेळा पडलो कसा आमदार व्हायचा आमच्या उभा पेवा राहिलो नाही गरजही वाटली नाही काहीच नाही एकदा कळ्यात गावकरी मला म्हणले होते तर महाराज तुम्ही ह्या वारणात उभा राहा मग मी आमच्या वतीने एक माणूस उभा केला एकच धर्म मुसलमानात होतं ती त्याच्या विरोधात उभं राहा
आणि ती मुसलमानाचं आलं ना आमचं पडलं. अवघड झालं. आता काय म्हणलं त्याचं एकटंच कारण आपली सगळी असं म्हणजे फुटली. ह्या तालुक्याचं हे शापित आहे तालुका या बाबतीमध्ये. जाऊया ते आपलं माप आपण काढायचो नाही झालं म्हणून संस्कार महत्वाचे. रावण बुद्धिमान होता, संस्कृतचा गाडा पंडित होता. त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्यांना वाचा येत नाही. एखादा नमुना सांगतो तुमच्याचा. जटाटवी घल जजल प्रह पावितस्थले खले लंब्य लंबितां भुजंग तुंग मादिकां धम 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 निनाद वट धमर वयम चकार चंद्र तांडवम तनो तुनः शिव शिवम जटा कटाह संभ्रम ब्रह्मण्य पहले विनोद बीज भल्लरि विराजमान मुंड जगत 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 आठ पंच किशोर चंद्रशेखर प्रतीक प्रतीक्षणम धनाधरेन्द्र नंद विलास बंधु बंधु पुरस्ति गंध संत प्रमोद मान रावणाने लिहिलेली कविता ती काय डुंगे सुंगेने लिहिलेली होई. तसल्यात इथून देवीच्या मंदिरापर्यंत जायचो 15 दिवस. काय करायचे? सासूच्या घरी जावं पाहुणा. सासू म्हणती बसा बसा. त्याने विचारलं इकडला बेत कसा कसा. बसा बसाला कसा कसा जॉईंट झाला. ती म्हणजे काय गाभण म्हैस पारते शिळी देते बसा बसा. माझ्या पोटात झालंय नकोरलं ती करताय ठसा ठसा. जसं मुखाण्यात नवऱ्याचं नाव घेताना बाहेर कशाला मी काय जोडून घेत नाही. आज घरात मधघरी जेव्हा आपण मधघरात देवघर कधी असतं का? देवघरात पलंग कुणी टाकलाय का? पलंगावर गादी नसते तर काय बोराटे हातात का? आणि गादीवर उशी नाही तर काय दोंडा मांडते का? आणि उशीवर बशी नाही तर काय हांडा मांडायचा का? आणि कपात चहा म्हणजे एंट्रेल होत म्हणजे समाधान. कपात पडली माशी टिंब गेले उपाशी म्हणजे वाद करायची अवलाद दिसते.
कमीत कमी एवढं तरी काम ही गडी करतात, पण काय काय येतच नाही, त्यांचं काय करायचं. 4-5 मिनिटं माझ्या ह्या बहिणींसाठी. तुमच्या पायावर डोकं टेकत आहे हा तुमचा भाऊ. राखी कधी रक्षा नाही बांधली तरी चालेल. एक काम तुम्ही करायचे, मुलींना भरपूर शिकवायचे, त्यांना सकस आहार द्यायचा. बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू आहारात राहू द्या, ज्याच्यात भरपूर कॅलरी, व्हिटॅमिन्स आहे असा आहार मुलींना द्या. कर्जतला जर सोय आहे तर जुडो कराटेचे क्लास द्या मुलींना, भविष्यात त्याची गरज आहे. आजकाल पहिल्यासारखा राहिला नाही. कोणीतरी कृष्णाला हाक मारील द्रौपदी आणि कृष्ण वस्त्र घेऊन येईल तिची लाज राखायला. हा आता बाजूला इथे जमा झाला का? आता आपल्यातच कृष्ण निर्माण झाला पाहिजे, आपल्यातच महिषासुर मर्दिनी निर्माण झाली पाहिजे, आपल्यातच जगन्माता आईसाहेब आपल्यातूनच उत्पन्न झाल्या पाहिजे, आपल्यातच झाशीची राणी आपल्यामध्येच निर्माण झाली पाहिजे दुष्टाचं निर्दलन करण्यासाठी. म्हणून ताकदवान मुली बनवा. एखाद्या वेळेस मुलाला कमी सांभाळा, पण मुलीच्या बाबतीमध्ये अजिबात हलगर्जीपणा करू नका. ही जीवनाची शांतीचा सन्मान आहे, आपल्या कुळाचा गौरव आहे आणि आपलं भविष्य ज्याच्यात साठवलंय, ती स्त्री, ती माता असो, पत्नी असो, बहीण असो, तिच्याच अस्तित्व त्याच्यामध्ये. म्हणून मुलींना सक्षम बनवा. कोणता काळ कधी वाईट येईल सांगता येत नाही. माझा एक छोटासा प्रश्न आहे, आपण हेल्मेट वापरतो ते कशासाठी वापरतो? हा संरक्षणासाठी.
मग काय दररोजच अपघात होतात का? आपण सारखा घालून फिरतो. कोणत्या क्षणी अपघात होईल हे सांगता येत नाही. म्हणून दररोज त्याची जशी गरज आहे तसा सक्षम असण्याची आपल्याला गरज आहे श्री जातीला. आजकाल भयानक बेकार चाललाय आणि आपली मुलगी रानातून वनातून एकटी दुखती यायची, शाळेतून हायस्कूल कॉलेजमधून एकटी यायची. ती इतकी ताकदवान पाहिजे की कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर एका फुक्कीत त्याचं नाशिक बघलं गेलं पाहिजे. माझं इतक्या धनकट मुलीची गरज आहे. आणि आपली मुलगी नांदायला जरी गेली आणि एकदा सकाळी सासूकडे तिने पाहिलं, संध्याकाळपर्यंत कोपरा सोडला नाही पाहिजे. म्हातारे म्हणली पाहिजे ही डिक्सनची नादी लागायला नको. इतक्या धनकट मुली ज्या गावात, ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यात, ज्या राष्ट्रात जन्माला येतील ते राष्ट्र विश्वातली महासत्ता झाल्याशिवाय राहायचं नाही. बायबा महासत्ता झाल्याशिवाय राहायचं. आणि कधीही अशा सक्षम मुली झाल्या तर कधी कोपर्डी, कधी बदलापूर, कधी स्वारगेट, अरे कधी दिल्ली, कधी बिहार, हे कधी जन्मालाच येणार नाही. म्हणून जाताना शाळेत सुद्धा बारका का होईना चाकू त्या पिशवीत देत जा पोरीच्या. आणि तिखटला चटणी बिनमिठाची प्रसंग पडला की डोळ्यात तेवढूस का हात्यार व्हायना. पण हे कायद्याच्या विरोधात असलं तर मला माहीत नाही, पण मी बारीक सांगितले आपल्याला चालवार निघू नका. त्या म्हणजे इंडियन पेनल कोड ॲक्टमध्ये ते गुन्हा आहे का नाही नाही मला माहीत. पण आपल्या संरक्षण करणं, स्वतःच्या इज्जतीचं संरक्षण करणं हा आपल्याला अधिकार आहे. बरोबर खेळतं? हा अधिकार आहे प्रत्येक माणसाला, प्रत्येक वारकऱ्याला असो, प्रत्येक व्यक्तीला आहे. तो अधिकार गमवायचा नाही, तो अधिकार गाजवायचा. मायबाप एवढीच माझ्या आया बहिणीच्या चरणी विनीत भावाने प्रार्थना करतो. विनंती मान्य कराल अशी आशा बाळगतो. आपण सगळी मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आला. सगळं गाव संघटित पाहिजे, अतिशय आनंदित वाटला. काही प्रत्येक गाव संघटित नसतं हे माझा अनुभव आहे. पण तरीही देवाच्या बाबतीत आपल्याकडची गावं एकरूप आहे. देवाच्या बाबतीमध्ये सगळं बाजूला टाकून द्यायची वरची आवरण आणि एकरूप होऊन त्या प्रभूचं नाव गोड घ्यायचं. या तपपूर्ती सोहळ्याला, या पायी दिंडीचे, भैरवनाथ दिंडीच्या हा 16 पायी आपण काढतात. याचा हा तपपूर्ती सोहळा. आणखी पुढची तपपूर्ती म्हणजे 24 वर्षांनी दुसरी तपपूर्ती रौप्य महोत्सव आपला साजरा असाच आनंदात व्हावा. किंवा दरवर्षी वाढदिवस म्हणून या दिंडीचा एखादा कार्यक्रम ठेवला तरी हरकत नाही. वाढदिवस म्हणून एक कार्यक्रम काय नाही फार मोठा बोजा असतो अशाचा काही भाग नाही. आणि सर्वांना धन्यवाद. एखादा दुसरा शब्द चुकून कोणाच्या अंतःकरणाला दुखावून गेला असेल त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली छोटीशी सेवा भैरवनाथाच्या चरणी विनीत भावाने समर्पित करतो. या सर्व गुणीजनांचं, मृदंगाचारी, पेटी मास्टर सगळ्यांचं मनापासून आपल्याला तुमच्या सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी सर्वांच्या पायावर डोकं टेकून थांबतो. जय विठ्ठल.